मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 189, 7 जुलै, रघुवंश। राजा दिलीपाची 21 दिवस निर्विघ्न सेवा पार पडली। 22व्या दिवशी गाय चरती आहे म्हणून राजा वनशोभा पाण्यात 1 मिनिट गुंगतो, बस तेवढ्यात गाय हंबरते, जोरात हंबरडा पडते। म्हणून राजा पाहतो तर एका सिंहाने गाईला पकडलेली असते। तो प्रकार पाहून राजा झटकन बाणाला हात लावतो, तर त्याच्या बात्यात जे बाण असतात तो चिकटलेलाच राहतो, बाण हातातच येत नाही। आणि सिंह मात्र माणसासारखा मनुष्यवाणीत बोलतो आणि तो सांगतो की त्याचा काही उपयोग नाही, इथे येणारे प्रत्येक जनावर हे माझे भक्ष्य आहे। शंकराने मला तसा वर दिला आहे। माता पार्वतीचे वाहन असणाऱ्या सिंहीचे नाव तिच्या निकुंभ आहे, मी तिचा मित्र कुंभोदर। आणि हा वृक्ष माता पार्वतीने आपल्या हाताने पाणी घालून लावला। एकदा हत्तींनी तो जंगली हत्तींनी उखडून टाकला, तिला खूप दुःख झाले, म्हणून शिवांनी मला त्याच्या रक्षणाला नेमले आहे। माझ्या पोटापाण्याची हा शिकार झडप घालून करणे हा एवढाच मला वर मिळालेला आहे। राजा ऐकून घेतो, पण सेवेस अपराध झाल्याने फार दुःखी होतो। नंदिनी गाय राजा दिलीपाकडे फार दये याचनेने बघत असते, आशेने पाहते। राजा मनोमन नंदिनीची माफी मागतो आणि तिच्या सुटकेसाठी सिंहाकडे याचना करतो। तो सिंहाला म्हणतो, हे बघ, तू जंगलाचा राजा आहेस, मी चक्रवर्ती सम्राट आहे, आपल्याला याचना करणे शोभत नाही। तो सिंहच राजाला म्हणतो, तो याचना करायला लागल्यावर त्यावर राजा म्हणतो की आता हे बघ, तू तर आता आपली साम्य दाखवलंस, मग मी फक्त एक गोष्ट सांगतो, तूही कर्म करतोयस आणि मीही कर्म करतोय, आपण दोघे तर राजे आहोत म्हणून तू मित्रत्वाचा नातं जोडलंयस, मग मी विनंती तर तू मित्राला करू शकतो। मग तुला जे शिकार हवी आहे ना, तुला शिकारीचा वर आहे, तर तो म्हणतो हो, मग तू माझी शिकार कर आणि गाईला सोड। अरे ती वशिष्ठांची गाय आहे, ती नंदिनी आहे, ती कामधेनू आहे, तिला सोड। मग तो आश्चर्यचकित होतो, तो म्हणतो, अरे राजा, तू कुठे चक्रवर्ती सम्राट आणि कुठेही सामान्य गाय, तू तिच्यासाठी प्राण देतोयस? मग तो म्हणतो, अरे ती सामान्य नाही आहे, सांगतोय ना मी तुला, ती गुरु वशिष्ठांनी मला काही दिवसांसाठी दिलेली आहे, ती त्यांची अमानत आहे आणि तिचा वध म्हणजे माझ्या हातून फार प्रमाद घडेल, गुरु वशिष्ठांचा प्रमाद घडेल आणि गोसेवेतही प्रमाद घडला आहे, खूप माफ कर, मला खूप दयावाया करतो आणि मला तिच्या मोबदल्यात देह अर्पण करून गोसेवेच्या प्रमादाचे प्रायश्चित्त घेऊ दे, कारण माझ्याकडनं घडला आहे तो प्रमाद। मग सिंह म्हणतो, बरं ठीक आहे, तुझी एवढी तयारी असेल तर मी गाईला सोडतो आणि तुला पकडतो, असं म्हणतो। तर तो नमस्कार करतो, खूप उपकार झाले तुझे म्हणतो आणि नंदिनीला सांगतो, तू तुझ्या वशिष्ठांकडे जा, माझ्या गोसेवेत प्रमाद झाला, मान्य करतो मी, असं म्हणून नमस्कार करतो आणि आपली मान खाली घालून नतमस्तक होऊन उभारतो। बराच वेळ झाला आपली मान सिंहाने पकडली नाही, काय झालं असं मग शेवटी मान वर करून बघतो तर तिथं कोणीच नसतं, सिंह निघून गेलेला असतो। नंदिनी प्रेमाने आनंदाने राजाकडे बघत असते आणि ती म्हणते, राजा धन्य आहेस, माझा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःचे प्राण द्यायला निघालास, मी प्रसन्न आहे। माझ्या 4 थनातून दूध काढ, राणीला प्यायला दे आणि माझ्या आशीर्वादाने तुला लवकर संतान होईल। राजाला अत्यानंद होतो, तरी विवेक जागरूक असतो, तो म्हणतो, नाही माते, पहिल्यांदा ही बातमी मी गुरु वशिष्ठांना देतो, त्यांच्या परवानगीने मी प्रथम दूध बछड्याला देतो आणि नंतर काढतो, राणीला देईन। दोघे परततात, गुरु वशिष्ठांना सविस्तर वृत्तांत राजा सांगतो। वशिष्ठ अभिनंदन करतात आणि दूध काढून राणीला देण्याची आज्ञा देतात, त्याप्रमाणे राजा करतो आणि ती संतान म्हणजेच रघुराजा होय। ह्या राजामुळेच पुढे सूर्यवंशाला रघुवंश असे नाव मिळाले। रघुराजाच्या धाडसाच्या, पराक्रमाच्या, दानशूरतेच्या असंख्य कथा आहेत, तरी त्या तशा कथा सत्य, तप, गोसेवा अशा अनेक वेद आज्ञांना स्पर्श करणाऱ्या आहेत आणि ह्याचे उत्तम वर्णन कालिदासाने आपल्या वाङ्मयात पुरेपूर केलेले आहे। म्हणजे कालिदासाचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे, पण सूर्यवंशाचं म्हणजे धन्यता अफाट आहे। धन्य सूर्यवंश, धन्य गोसेवा। नमस्कार।